दरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी, प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांची प्रकृती बिघडल्याचं कळतंय। चेन्नईतील खासगी रुग्णालयामध्ये रहमान यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांची प्रकृती बिघडल्याचं कळतंय। प्रसिद्ध चित्रपट छावा याला सुद्धा त्यांनी आताच संगीत दिलेलं होतं आणि त्यांची प्रकृती आता बिघडल्याचं कळतंय। चेन्नईतल्या एका खासगी रुग्णालयामध्ये सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। ए आर रहमान यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिलेलं आहे। त्यांनी ऑस्कर सुद्धा जिंकलेला आहे। त्यांच्या छातीत अचानक दुखू लागल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि आता त्यांच्यावर एंजिओग्राफी झाल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। सध्याची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांची प्रकृती बिघडलेली आहे। त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। चेन्नईत उपचार सुरू आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल, त्यांच्या प्रकृती संदर्भात काय माहिती आहे सध्या? नक्कीच आपण पाहतो की प्रख्यात संगीतकार ए आर रहमान यांना अचानक छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्यावर चेन्नईतील अपोलो रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळते। प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान आणि त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। छातीत दुखत असल्याचं जे कारण आहे ते पहिले प्राथमिक दृष्टी देण्यात आलेलं आहे आणि चेन्नईतील अपोलो रुग्णालयामध्ये आता डॉक्टरांची एक टीम आहे ज्यांच्या निगराणीखाली ए आर रहमान यांच्यावरती योग्य ते उपचार केले जातात। तज्ञ डॉक्टरांची देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याची माहिती मिळते। आज सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यांची एंजिओग्राफी सुद्धा करण्यात आल्याची माहिती मिळते। ईसीजी, इकोकार्डिओग्राम सारखे टेस्टही त्यांच्या करण्यात आलेले आहेत आणि ए आर रहमान नुकतेच परदेशातून परतले होते। त्यांना आधी मानेजवळ आणि नंतर छातीत वेदना होऊ लागल्या आणि यानंतर त्रास वाढल्यानंतर त्यांना रविवारी म्हणजे सकाळी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि आता आपण पाहतोय की त्यांच्यावर उपचार सुरू झालेले आहेत आणि नोव्हेंबरच्यात आपण जर पाहिलं तर ए आर रहमान यांनी संगीत दिलेले 2 चित्रपट आलेत। यामध्ये छावा बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ घालताना आपल्याला पाहायला मिळाले। तर नक्कीच गिरीश, लवकरात लवकर ए आर रहमान यांची प्रकृती सुधारावी अशी आपण प्रार्थना करूया। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।